लास्ट लेक्चरला आपण हे थिअरम शिकलो. द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे जर आपण कोणताही ट्रायंगल घेतला तर त्यांचे अँगल जे असणार आहेत त्याची टोटल असणार आहे 180 डिग्री. म्हणजे ॲज पर दिस अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी मस्ट बी 180 डिग्री. हे आपण थेरम लास्ट लेक्चरला बघितलं. आज आपल्याला शिकायचं आहे सेकंड थेरम, दॅट इज मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल. तर आधी आपण ह्या थेरममधले जे कन्सेप्च्युअल पॉईंट्स आहेत ते समजून घेऊया. समजा मी हा एक ट्रायंगल ड्रॉ केला. ओके, आपण ह्याला तात्पुरतं नावं देऊया अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी. तर हे जे अँगल तयार झाले आहेत हे ट्रायंगलच्या आतमध्ये तयार झाले आहेत, इंटेरियर. सो ह्यांना म्हणतो आपण इंटेरियर अँगल. तर समजा मी ह्यातली एक साईड एक्सटेंड करतोय, लेट्स से मी साईड बी सी एक्सटेंड करतोय. तर ह्यामुळे काय झालं, हा एक नवीन अँगल तयार झाला. हा आपला आहे एक्सटेरियर ई, एक्सटेरियर अँगल. ऑलराईट. आता या एक्सटेरियर अँगल ई करता जवळचा अँगल सी आहे आणि लांबचे अँगल कोण आहेत, ए आणि बी आहेत. सो अँगल ई करता रिमोट म्हणजे लांबचे रिमोट अँगल्स कोणते आहेत, तर अँगल ए आणि अँगल बी हे त्याचे रिमोट म्हणजे लांबचे अँगल्स आहेत, इंटेरियर अँगल्स आहेत. ऑलराईट. आता प्रूव्ह हे करायचं आहे ह्या थिअरमनुसार की अँगल ईची व्हॅल्यू जी असणार आहे दॅट इज अँगल एची व्हॅल्यू प्लस अँगल बीची व्हॅल्यू. हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगता येते. ही थिअरम आहे की कोणत्याही एक्सटेरियर अँगलची व्हॅल्यू ही त्याच्या इंटेरियर अँगलच्या टोटल म्हणजे सम एवढी असते. सो बघा इथे काय म्हटलं आपल्याला वर्डिंग, त्यांनी म्हटलं आहे सम. सम कोणाची, लांबच्या रिमोट इंटेरियर अँगलची टोटल. ही कोणाशी इक्वल असते, तर एक्सटेरियर अँगलशी इक्वल असते. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे बाळांनो. हे कसं प्रूव्ह करायचं हे तर स्टेप बाय स्टेप बघूया आपण. सो एक्झाममध्ये आपल्याला हे असा एक ट्रायंगल ड्रॉ करून घेतला आपण, ट्रायंगल पी क्यू आर, ज्याची आपण एक साईड एक्सटेंड केली आहे. त्यामुळे इथे आपल्या इकडे एक नवीन अँगल तयार झाला आहे. मी याला अँगल ई म्हणतो, ई फॉर एक्सटेरियर अँगल. तर ह्या अँगलचे रिमोट लांबचे अँगल कोण आहेत, तर हे आहेत बघा, हा आणि हा अँगल त्याचे रिमोट अँगल आहेत. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की अँगल हा जो ई बनला आहे दॅट इज इक्वल टू सम ऑफ अँगल पी प्लस सम ऑफ अँगल क्यू. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो एक्झाममध्ये अगोदर आपण ही काय केली, आपण एक फिगर ड्रॉ करून गेली आणि मग लिहिलं गिवन. व्हॉट इज गिवन अँगल पी आर एस इज अँन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल पी क्यू आर. मग लिहिलं आपण टू प्रूव्ह अँगल पी आर एस इज इक्वल टू अँगल पी क्यू आर प्लस अँगल क्यू पी आर. आता इकडनं आपण स्टेप सुरू करूया. वी नो दॅट comma sum of angles in linear pair is 180 degree. Therefore angle PRS plus angle PRQ म्हणजे बघा बानो अँगल पी आर एस आणि अँगल पी आर क्यू हे दोन आपले कोण आहेत, लिनियर पेअरचे अँगल आहेत. त्यांची व्हॅल्यू किती असणार आहे, 180 डिग्री. याला मी इक्वेशन नंबर 1 असं म्हणतो. ऑल्सो वी नो दॅट द सम ऑफ ऑल अँगल्स इन अ ट्रायंगल इज 180 डिग्री. ही ट्रायंगलच्या सगळ्या कोनांची, सगळ्या अँगल्सची टोटल किती असते, 180 असते. देअरफॉर अँगल पी आर क्यू प्लस अँगल पी क्यू आर प्लस अँगल क्यू पी आर मस्ट बी 180 डिग्री. सो आपण तीनही अँगल्सला कव्हर केलं, ज्यांची टोटल किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे.
ह्याला मी इक्वेशन नंबर 2 असं म्हणतोय बाळांनो. जर आपण ऑब्झर्व केलं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ह्या दोघांची व्हॅल्यू आहे 180 डिग्री. सो फ्रॉम 1 and 2 वी कॅन से दॅट. आता बघा बाळांनो, इथे मी लेफ्ट हँड साईड ऑफ इक्वेशन 1 आणि लेफ्ट हँड साईड ऑफ इक्वेशन 2 ह्याला कम्पेअर करतोय, कारण दोन्ही इक्वेशनची राईट हँड साईड सेम आहे, दॅट इज 180 डिग्री. म्हणून लेफ्ट हँड साईड कोणाची, इक्वेशन 1ची मी ही घेतोय बाळांनो. बघा, अँगल PRS प्लस अँगल PRQ इज इक्वल टू, आता मी ही घेतोय लेफ्ट हँड साईड ऑफ इक्वेशन 2 इक्वल टू अँगल PRQ प्लस अँगल PQR प्लस अँगल QPR. आता ह्या इक्वेशनला जर कम्पेअर केलं तर आपल्याला कळतं आहे की दोन्ही साईडला PRQ अवेलेबल आहे. आपण त्याला काढून टाकूया, म्हणजे त्याला आपण एलिमिनेट करूया. सो बाय एलिमिनेटिंग अँगल PRQ from both sides, what we get? We get as angle PRS is equal to angle PQR plus angle QPR. समजून घ्या, आपण दोन्ही साईडमधनं PRQ काढून टाकलाय. मग उरलं काय, ओनली इथे उरला PRS आणि इथे उरला PQR प्लस QPR. झालं. मग हेच तर आपल्याला हवं होतं. बघा, आपल्याला प्रूव्ह झालं PRS इज इक्वल टू PQR प्लस QPR, हेन्स प्रूव्ड. झालं. अशा प्रकारे आपण शेवटच्या इक्वेशनला, शेवटच्या जे आहे आपलं त्याला आपण पेन्सिलने बॉक्स करून घेऊया. ओके. सो आपण काय शिकलो बाळांनो, की आपण हे पाहिलं की ट्रायंगलचा जो कोणताही एक्सटेरियर अँगल असतो, कोणता अँगल, एक्सटेरियर अँगल E, त्याची व्हॅल्यू रिमोट अँगलच्या टोटलशी मॅच होते. तर जर आपल्याला हे कळलं असेल तर त्याच थेरमवरनं आपण हा पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. बघा, ओके. आता बघा इकडे आम्ही काय दिलं क्वेश्चन आपल्याला, ACD इज ॲन एक्सटेरियर अँगल. म्हणजे हा जो आपला अँगल आहे तो कोणता अँगल आहे, एक्सटेरियर अँगल आहे. फाईन, दिस इज ॲन एक्सटेरियर अँगल. हा ठीक आहे. ऑफ अ ट्रायंगल ABC, B is 4 degree, so B is given as 4 degree and A is given as 70 degree. So find the measure of ACD. आपल्याला ह्या अँगलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके बाळांनो. सो बघा, इथे आपल्याला क्वेश्चन तर दिलाय, तर आपल्याला अगोदर थेरम लिहायची आहे. हा थेरम कोणती वाली, ही वाली. द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. मग आपण लिहूया, वी नो दॅट the measure of an exterior angle is the sum of its remote इंटेरियर अँगल. म्हणजे आपण जी थेरम वापरतोय ती आपण लिहून घेतली. देअरफॉर आपल्या क्वेश्चनमध्ये अँगल ACD हा कोणता आहे, हा आपल्याकरता एक्सटेरियर अँगल आहे, विच मस्ट बी इक्वल टू अँगल BAC प्लस अँगल ABC. आता हे कोण आहेत, हे त्याचे इंटेरियर अँगल्स आहेत बाळांनो. ठीक आहे. नाव ॲज पर गिवन डेटा अँगल ACD इज इक्वल, आता BAC किती आहे आपला, BAC किती आहे, BAC आहे 70 डिग्री प्लस ABC किती आहे, तर तो आहे 40 डिग्री. देअरफॉर अँगल ACD मस्ट बी इक्वल टू 110 डिग्री. झालं. हे आपलं आन्सर मिळालं. 3 स्टेपमध्ये आपल्याला छानपैकी आन्सर मिळालं बाळांनो. ओके फाईन. सो बघा, आपण एक लहानशी थेरम वापरली, काय की एक्सटेरियर अँगलची टोटल जी असते
ती रिमोट अँगलच्या टोटल बरोबर मॅच होते.